नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कांद्याचे दर बघणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आज बघितलं असेल आपण कांद्याचे दर, म्हणजे या ठिकाणी आपण पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आपल्याला 25,200 क्विंटलची आवक पाहायला मिळत आहेत. कळवणमध्ये बघितले, चांदवड या ठिकाणी आपल्याला सुधारणा पाहायला मिळत आहेत. तर त्यामध्ये आपण बघूयात, महाराष्ट्रातील कांद्याचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी आज दिवसभर अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी नाशिक पट्ट्यासहित आपल्याला राज्यातील प्रमुख बाजारपेठेमध्ये उन्हाळी कांद्याची आवक प्रचंड वाढली आहे. आवक जास्त असून आपल्याला काही बाजार समितीमध्ये चांगल्या दराची दर्जाला आपल्याला कांद्याला 1800 रुपये ते दर मिळालेला पाहायला मिळाला आहे. शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे, कारण मात्र हलक्या ते दर्जा स्वरूपाचे कांदे अजूनही आपल्याला दबावाखाली असल्याचे चित्र दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला उन्हाळी कांद्यासाठी विक्री आवक असेल तर कांद्याला अगार असल्याचं आपल्याला नाशिक जिल्ह्यात या मोठी वर्दळ पाहायला मिळत आहेत. पिंपळगाव पिंपळगाव बसवंतमध्ये आपण बघितलं असेल, त्या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक म्हणजे 25,200 क्विंटलची आवक पाहायला मिळाली आहे. पण त्या ठिकाणी उन्हाळी कांद्याची आवक झाली असून त्या ठिकाणी कमाल दर 1,799 प्रति क्विंटल मिळाला आहे. तरी सरासरी आपण बघितलं असेल 1,075 रुपये स्थिरावळ आहे. चांदवडमध्ये बघितले, चांदवड बाजार समितीमध्ये बघितले 15,975 क्विंटलची आवक पाहायला मिळाली आहे. त्या ठिकाणी आपल्याला 1,610 रुपये बोली लागली आहेत. कळवणमध्ये बघितले आपण 8,900 रुपये दर बघितले. त्या ठिकाणी आपण कमाल दर बघितला 1,790 रुपये दर चांगला दर पाहायला मिळाला आहे. मालेगाव मुंगसे यामध्ये बघितले 11,500 क्विंटलची आवक झाली असून त्या ठिकाणी आपल्याला 1,600 रुपये दर राहिला आहे. आता थोडक्यात आपण मुंबई आणि पुणे या मार्केट स्थितीमध्ये वळूयात. मुंबईच्या बाजार समितीमध्ये 10,761 क्विंटलची आवक पाहायला मिळत असून सर्वाधिक 1,000 रुपये दर आपल्याला प्रति क्विंटल पाहायला मिळत आहेत. पण त्या ठिकाणी पुणे मुळशी यामध्ये बघितले 583 क्विंटलची आवक झाली असून त्या ठिकाणी 500 ते 1,000 रुपये दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेड साखरमध्ये बघितले 900 ते 1,300 रुपयात आपल्याला व्यवहार झालेले दिसत आहे. पण लाल कांद्यासाठी कांद्याला आपल्याला हिंगणामध्ये बघितले आपण लाल कांद्यासाठी आपल्याला राज्यातील सर्वाधिक 1,500 रुपये कमाल दर पाहायला मिळत आहेत. अमरावतीमध्ये बघितले लाल कांद्यासाठी 408 क्विंटलची आवक झाली असून त्या ठिकाणी आपल्याला 1,1400 रुपयाच्यापर्यंत भाव मिळाला आहे. आता थोडक्यात पांढरा कांदा हिंगणा बाजारमध्ये समितीमध्ये बघूया. त्यामध्ये आपल्याला बघितलं असेल 1,000 ते 1,200 रुपयापर्यंत हा दर मिळाला आहे. बाजारात काल आपल्याला विश्लेषण आणि सध्याच्या उन्हाळी कांद्याची काढणी आता अंतिम टप्प्यावरती असून शेतकऱ्यांना मोठ्या माल आता बाजारात आणत आहे. त्यासाठी उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे कांदा आता खराब होण्याची शक्यता असल्यानं आवक वाढत आहे, ज्यामुळे आपल्याला कांद्याची प्रतवारी आणि चांगली आकार मोठा आहे. त्यासाठी गोल्टा आणि गोल्टी या कांद्याला आपल्याला 1,500 ते 1,800 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळत आहेत. जोड कांदा किंवा पावसाळी वातावरणाचा हा फटका बसल्यानं कांद्याला आता कमी दर मिळत आहेत. त्यामध्ये आपण बघितलं असेल चाळीत साठवून ठेवताना त्यासाठी तुमच्याकडे कांदा हा एक चाळीमध्ये सोय असेल तर तुम्ही कांदा प्रतीचा एक योग्य पद्धतीनं साठवून तुम्ही फायदेशीर करू शकतात. प्रतवारी करा, कारण त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे करा. बाजारामध्ये नेताना तुम्हाला कांद्याची वर्गणी करा. चांगल्या कांद्यासाठी आपल्याला एक विकल्यास तुम्हाला चांगला दर मिळू शकतो. हवामानाचा अंदाज येत्या 24 तासात एप्रिलमध्ये आपल्याला येलो अलर्ट म्हणून, त्यामुळे कांद्याचा दर आपल्याला नेताना शेतामध्ये साठवताना ताडपत्रीचा व्यवस्थित झाकून ठेवा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.